नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी टेटमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत। तसं तर हा व्हिडिओ कालच बनवायला पाहिजे होता, पण माझी तब्येत तितकीही चांगली नाहीये, त्यामुळे काल हा व्हिडिओ बनवता आलेला नाहीये। आजही चांगली नाहीये तरी सुद्धा बनवत आहे। आता कालच आपल्या शिक्षक भरतीचा एक नवीन जी.आर. आला। नवीन जी.आर. म्हणण्यापेक्षा त्याला काळा जी.आर. म्हणला तरी चालेल आणि शिक्षक भरतीसाठी काळा दिवस म्हणला तरी सुद्धा चालेल। आता जो काही जी.आर. आला त्याच्यामध्ये जे काही नियम सांगितले त्याच्यामध्ये सर्व नियम हे बदललेले आहेत। मग ह्या बदललेल्या नियमामध्ये असं काय आहे की ते आपल्या शिक्षक भरतीसाठी खूप घातक आहे आणि ज्यांनी जास्त शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी जास्त शिक्षण घेऊन पाप केलेलं आहे। ज्यांनी दोन दोन वेळा ग्रॅज्युएशन केलेलं आहे, दोन दोन वेळा MA BEd केलेलं आहे किंवा MEd केलेलं आहे, दोन दोन ह्याच्यामधून डिग्री केलेली आहे, दोनदा PG केलेले आहे, ते TET ही पास आहे, CTET ही पास आहेत, ते 1ली ते 12वी पात्र आहेत, अशा विद्यार्थ्यांनी पाप केलेला आहे। याच्या संदर्भातच मी आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। आता कालचा जो काही जी.आर. आला त्याच्यामध्ये काही नियम दिलेले आहेत, हे सर्वच्या सर्व नियम चुकीचे आहेत का? अजिबात नाहीये। सर्व नियम चांगले आहेत, योग्य आहेत, पण त्याच्यामधला एक नियम असा आहे की तो नियम शिक्षक भरतीसाठी अतिशय घातक आहे आणि त्या नियमामुळे हजारो उमेदवार हे शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमधून बाहेर फेकले जाणार आहेत। भलेही त्यांना कितीही मार्क असो, भलेही त्यांनी TET पेपर 1 पास करो, 2 पास करो, ते 1लीपासून 12वीला पात्र असो, पण कालच्या एका नियमामुळे, एका नवीन नियमामुळे हे सगळे बाहेर जाणार आहेत। तो नियम कुठला? कालचा नवीन जी.आर. आलेला आहे त्याच्यामधला तो नियम कुठला की 50 प्रेफरन्स। आता हे 50 प्रेफरन्स किती घातक गोष्ट आहे हे आपल्याला आता हळूहळू कळेल। मी एकदम व्यवस्थितपणे शांत पद्धतीने डॉट टू डॉट माहिती देतो आणि आता मी जे काही माहिती सांगणार आहे त्याच्यामधली अशी काही माहिती आहे की ती माहिती आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाहीये आणि त्या माहितीमुळे सगळ्यांचा फायदा होणार आहे आणि ह्या 50 प्रेफरन्सच्या विरुद्ध आवाज उचलायलाच पाहिजे। मी एकट्याने नाही आहे, सर्वांनीच। आता किती घातक आहे ते व्यवस्थितपणे सांगतो। हे पहा, पहिली गोष्ट, नवीन जी.आर. आला। ह्या नवीन जी.आर. मध्ये पहिल्याच नियमामध्ये त्यांनी बदल केला की एकदा एका वर्गावर लागलेला विद्यार्थी पुढल्या वर्गासाठी पात्र नसणार आहे। पुढल्या वर्गासाठी पात्र व्हायचं जरी असेल तरी त्याला नवीन टेट देऊन ही यायची, म्हणजे 1 बिंदू 1 पद। अतिशय उत्तम, सर्वोत्तम। ह्या नियमाला 21 तोफांची सलामी, काहीही वाद नाहीये। पण असो, आता दुसरा नियम जो आहे 50 प्रेफरन्स। आता पहिली गोष्ट, ह्या प्रेफरन्सकडे वळण्याच्या अगोदर त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या। आपल्याला जे काही प्रेफरन्स येतात ते आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पडलेल्या मार्कानुसार किंवा आपल्या टक्केवारीनुसार येत नसतात। ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्या। मग आपल्याला प्रेफरन्स कोणत्या बेसवर, कोणत्या गोष्टीवर येतात? तर आपल्याला प्रेफरन्स हे आपली जी काही शैक्षणिक व्यावसायिक अर्हता आहे, तुम्ही TET 1 पास आहात, TET 2 पास आहात, त्यानंतर तुमचा ग्रॅज्युएशनला जो विषय आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनला जो विषय आहे, ह्याच्यानुसार तुमची जी काही पात्रता आहे, आता जी काही पात्रता आहे त्या पात्रतेनुसार पूर्वी आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या पात्रतेनुसार आपण ज्या ज्या वॅकन्सीसाठीचे पात्र असो असे सर्वच्या सर्व प्रेफरन्स येत होते, आत्ता सुद्धा येणार आहेत। पण आता ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कुठं होणार आहे तर आपल्याला याच्यामध्ये लिमिटेड प्रेफरन्स सिलेक्ट करायचे आहेत। सुरुवातीला मी 2 गोष्टी सांगितल्या आहेत। आपल्याला जे काही प्रेफरन्स येतात ते आपल्याला शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार, आपल्याला ग्रॅज्युएशनच्या विषयानुसार,
पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विषयानुसार हे आपल्याला प्रेफरन्स येतात आणि आपली निवड ही म्हणजे आपल्याला जे काही प्रेफरन्स येतात ते शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेनुसार येतात. ओके, क्लिअर. आता हे पॉईंट नंतर कसे कनेक्ट होतात ते सुद्धा नंतर तुम्हाला हळूहळू समजेल. आणि आपल्याला प्रेफरन्स हे आपल्या टक्केवारीनुसार येत नाहीत, आपली निवड टक्केवारीनुसार होते, आपले प्रेफरन्स हे शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेनुसार येतात. ओके, क्लिअर. आता वळू लिमिटेड प्रेफरन्स कसे घातक असतात ते. हे पहा, आपल्या शिक्षक भरतीचे 4 टप्पे आहेत. 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी. मग आता याच्यामध्ये आपली जी काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली त्याचा एकच पेपर झाला. त्या एका पेपरवर आपण 1ली ते 12वीसाठी पात्र असलो. पण याच्यासाठी आपल्याला TETचा पेपर 1 पास करावा लागला, TETचा पेपर 2 पास करावा लागला. 9वी ते 10वीसाठी BEd, 11वी 12वीसाठी PG प्लस BEd हे सगळं आपण करून बसलो. मग आता जे उमेदवार 1ली ते 5वीसाठी पात्र आहेत, मग आता त्यांनी TET पास आहे, मग 1ली ते 5वीसाठी येणारे प्रेफरन्स कसे असतात. आता आपल्याकडे ते 34 जिल्हा परिषद आहेत. ह्या 34 जिल्हा परिषदापैकी आपण कमीत कमी 20 जिल्हा परिषदेचे त्याला प्रेफरन्स आले असं समजू. 247 नगर परिषद आहेत, त्याच्यापैकी फक्त 20 नगरपालिकेच्या जागा आल्या. कुठल्याही असो, अख्ख्या महाराष्ट्रातल्या फक्त 20 नगरपालिका आल्या. 29 महानगरपालिका आहेत, त्या 29 महानगरपालिकेपैकी 15 महानगरपालिका आल्या. आणि म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूला देणाऱ्या संस्था असतात याच्या 5 संस्था आल्या. अशा टोटल मिळून 55 1ली ते 5वीसाठी त्याला प्रेफरन्स आले विदाऊट इंटरव्ह्यू, विना मुलाखतसाठी म्हणतोय. जिल्हा परिषद 20 नगरपालिका 20, महानगरपालिका 15 आणि विनामुल्काच्या 5 संस्था अशा मिळून 55 आल्या. ह्या 55 पैकी फक्त त्याला 50 हे करायचे आहेत, याच्यामध्ये त्याला लोड जाणार नाही आहे. हे त्यानं हवे त्या सिक्वेन्सनुसार सिलेक्ट केले, पण त्याचा पहिल्या 50मध्ये नंबर लागला नाही तर तो भरती प्रक्रियेतून बाद झाला. जर 55च्या 55 त्याला देता आला असता तर कदाचित तो 51व्या 52व्या 53व्या नंबरला लागू शकला असता. कारण आपल्या इथं एका मार्कावर 400 400 500 500 विद्यार्थी हे आहेत. असो, आता इथं 1ली ते 5वीच्या ह्याच्यावर तुम्हाला तेवढं रिस्क नाही आहे. पण आता काही उमेदवाराची पात्रता 1ली ते 5वी प्लस 6वी ते 8वीची सुद्धा आहे. मग 1ली ते 5वीला 55 जसे आले होते, सेम 6वी ते 8वीच्या वर्गासाठी सुद्धा तो एका विषयासाठी पात्र आहे. त्याने TET किंवा CTETचा पेपर 2 पास केलेला आहे. तो मॅथ्स सायन्स असो, सामाजिक शास्त्र असो. ग्रॅज्युएशनला त्याला एकच विषय होता, कुठलाही भाषा विषय असो, कुठलाही एक विषय असो. त्याच्यानुसार त्याला 6वी ते 8वीच्या एका विषयाचे असे टोटल 55 प्रेफरन्स आले. कुठले? नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या अशा 1 ते 5ला जेवढे 55 आले होते, 6वी ते 8वीला सुद्धा तेवढेच 55. मग त्याला टोटल किती झाले? 110. मग त्याला आता ह्या फक्त 110 पैकी फक्त त्याला 50 प्रेफरन्स सिलेक्ट करायचे आहेत. मग त्याला प्रश्न पडणार की मला 50 सिलेक्ट करायचे आहेत. माझी पात्रता 1ली ते 8वीची आहे. 1ली ते 5चे 55 आलेले आहेत, 6वी ते 8वीचे 55 आलेले आहेत. मग ह्या टोटल 110 पैकी मी नेमके 50 कोणते सिलेक्ट करू, हा प्रश्न पडला. जर मी फक्त 6वी ते 8वीचे सिलेक्ट केले, 110 पैकी मला 50च करायचे आहेत, मी 50 केले आणि त्या 50मध्ये माझा नंबर नाही लागला. जर कदाचित सर्वच्या सर्व करायला चान्स भेटला असता तर 55च्या पुढला 70 80 पर्यंत नाही लागला, 100 पर्यंत नाही लागला, किमान 101व्या नंबरला तर लागू शकला असता. नाही लागला कारण मला 50 करायचे. असो, इथं तेवढं सुद्धा आणखी नाही. आता वळू आपण 9वी ते 10वी, कारण विदाऊट इंटरव्ह्यूला जास्तीत जास्त 10वी पर्यंतच्या जागा येतात. असो, आता सेम 1ली ते 5वीला 55 आल्या, 6वी ते 8वीला 55 आल्या, 9वी ते 10वीला सुद्धा सेम ॲज इट इज 55च आल्या. मग ह्या 55 55 55 टोटल किती झाले? 165 झाले. मग ह्या आता 165 पैकी आपल्याला फक्त 50 निवडायचे. आपली पात्रता 1ली ते 5वीची सुद्धा आहे, 6वी ते 8वीची सुद्धा आहे, आपण 9वी ते 10वीची सुद्धा ग्राह्य केलेली आहे. मग ह्या
165 पैकी फक्त आपल्याला 50 निवडायचे आहेत. अहो मला 9वी ते 10वीचेच 55 आलेले आहेत. मग मी 9वी ते 10वीचे 50 9वी ते 10वीचे मधले 50 घेऊ का 6वी ते 8वीचे मधले 50 घेऊ का 1ली ते 5वीचे 50 घेऊ का टोटल 1लीपासून 10वीचे 50 घेऊ. मग आता हे जर हे सगळे मिळून 50 घेतले तर याच्यातच लागल माझी शाश्वती देता येईल का? नाही देता येणार. कारण आपली निवड कशी होत असते, प्रेफरन्स, तुमचे टेटचे मार्क, त्या प्रेफरन्सनुसार तुमचे टेटचे मार्क तिथे मॅच होतात का, मेरिट बसते का नाही बसत, नाही बसलं तर त्याच्या खाली, नाही बसलं तर त्याच्या खाली. पण असे प्रेफरन्सवर मेरिट बसते का नाही बसते का नाही असं चेक करत 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 आपण जेवढे प्रेफरन्स दिले तिथपर्यंत चेक व्हायचं. पण सध्या 50 प्रेफरन्स करायचे. मग आता मी विचार केला, माझी 9वी ते 10वीची सुद्धा पात्रता आहे, मार्कसुद्धा बऱ्यापैकी पडलेले आहेत, म्हणून मी फक्त 9वी ते 10वीचे, मला काही करायचं 9वी ते 10वीला नंबर लावायचा आहे, म्हणून मी आलेल्या 55 पैकी 50 प्रेफरन्स 9वी ते 10वीचे दिले. बॅड लक, कारण सगळ्यांचं नशीब हे जन्मजात नसतं आणि आपल्या इथं काय स्टार लावलेलं नाही आहे ती कधीही चमकायला. सॉरी. मग त्या 55 पैकी 50 प्रेफरन्स दिले आणि त्या 50 प्रेफरन्समध्ये माझा नंबर लागलेला नाही आहे. मग आता जो माझा 51वा प्रेफरन्सचा नंबर होता तीच जागा माझ्याच वयाचा उमेदवार, मला जेवढे मार्क पडलेत, माझ्याच कास्टचा, माझ्याच वयाचा, त्याने तो प्रेफरन्स दिला होता. पण तो प्रेफरन्स त्याने 50व्या नंबरला दिला होता, त्याची निवड झाली. आणि तो प्रेफरन्स मी 51व्या नंबरला दिला होतो पण माझी निवड झाली नाही. बरं जाऊ द्या, हे जाऊ द्या. 55 होते, 50 दिले, माझी निवड झाली नाहीये. मग 9वी ते 10वीला निवड झाली नाहीये. पण मग आता 9वी ते 10वीला झाली नाहीये म्हणून माझी 6वी ते 8वीचा सुद्धा चान्स गेला आणि 1ली ते 5वीचा सुद्धा चान्स गेला. पहिलं कसं होतं, आपण प्रेफरन्स हे उतरत्या क्रमाने देत होतो. 11वी 12वी 9वी 10वी 6वी 8वी 1ली 5वी. 11वी 12वी मेरिट हाय असतं, 9वी 10वी मेरिट जास्त असतं, 6वी 8वी कमी, 1ली ते 5वी कमी. मग तसं मेरिट लागत येत असतं. माझ्या 9वी ते 10वीच्या मेरिटमध्ये माझा नंबर बसला नाही म्हणून मी प्रक्रियेमधून बाद झालो. पूर्वी 9वी ते 10वीला नाही लागलं तर किमान 6वी ते 8वीला लागेल, तिथं नाही लागलं तर किमान 1ली ते 5वीला तरी माझा नंबर लागेल, ह्या आशेवर आपण असं बसत होतो. कारण मी शिकून पात्र झालेलो आहे, तेवढी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता पात्र केलेली आहे, TET पास केलेली आहे, CTT पास केलेला आहे, DED केलेला आहे, BED केलेला आहे. सगळे प्रेफरन्स मला आलेले होते, मला तेवढे प्राधान्यक्रम देण्याचा माझा हक्क होता पूर्वी, पण सध्या आता नाहीये. फक्त 50 द्यायचे. मग आलेल्या 165 पैकी मी फक्त 9वी ते 10वीचे 50 दिले, माझा तिथं नंबर लागला नाही. मग मी सगळ्या प्रक्रियेमधून बाद झालो. कारण काय, मी सगळी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता पास करून एवढं सगळं शिक्षण घेऊन चांगले मार्क करून पाप केलं का? फक्त 50 प्रेफरन्स द्यायचे होते आणि त्याच्यामध्ये माझा मटका लागला नाही. त्याच्यामध्ये माझं ज्योतिषाने जे सांगितलं होते तिथं आकडे लावले ते लागले नाहीत. अशी गत आहे. म्हणजे ही खूप रिस्की गोष्ट आहे. आता 9वी ते 10वीला माझा नंबर नाही लागला तर किमान 6वी ते 8वीला त्या मार्कावर माझा नंबर लागण्याची शक्यता होती, शाश्वती होती. दुसऱ्याचा लागला, माझा लागू शकत होता. ते ह्या 50 प्रेफरन्समुळं कट होणार आहे. हे झालं डिटेल. आता वळू आपण प्रेफरन्स देताना आपण वरून खाली येतो. क्लिअर झालं. वरच्या वर्गाला नंबर नाही लागला, खालच्या वर्गाला लागेल अशी आशा असते. 6वी ते 8वीला नाही लागलं, 1ली ते 5वीला लागत होतं. वरचे 50च आपण दिले, खालचे द्यायचा चान्सच भेटला नाही. वरती नंबर नाही लागला तर खालचं सुद्धा गेलं, तेल पण गेलं आणि तूप पण गेलं. खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा बरं. हे असं आहे, अशी गोष्ट होते. आता बरं जाऊ द्या, असो, ह्या सगळ्या 12 भानगडी जाऊ द्या. आता महत्त्वाची गोष्ट माहिती आहे का, आपल्याला प्रेफरन्स कसे येतात. आपल्याला जे काही प्रेफरन्स येतात ते आपल्याला ओपन कॅटेगरीचे सुद्धा येतात आणि कास्टचे सुद्धा येतात. आता ओपन कॅटेगरीचे काय येतात, कारण जर आपण TET पास केलेली असेल तर आपल्याला ओपन कॅटेगरीचे येतात. आपण कास्टमध्ये जरी असलो तरी सुद्धा आपल्याला ओपन कॅटेगरीचे सुद्धा प्रेफरन्स येतात. पण आता इथं लक्षात घ्या, मी सुरुवातीला 2 मेन गोष्टी सांगितल्या होत्या. प्रेफरन्स हे आपल्याला शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेनुसार येतात. निवड ही
टेटच्या मार्कानुसार होते. आता आपल्याला ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत त्या ओपनच्या सुद्धा आलेल्या आहेत आणि कास्टच्या सुद्धा आलेल्या आहेत. आता 1ली ते 8वी साठी ही तर खूप घातक गोष्ट ठरणार आहे. सगळ्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. आपल्याला ओपनचे सुद्धा प्रेफरन्स येणार आहेत, कास्टचे सुद्धा प्रेफरन्स येणार आहेत. मग आलेले प्रेफरन्स आपण 50 निवडले. 1ली ते 5वी असो, फक्त 1ली ते 5वी जेव्हा 100 प्रेफरन्स आले होते विदाऊट इंटरव्ह्यूला आपण फक्त 50 निवडले. आता इथं कसं असतंय, जर आपण TET CTET पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, जर आपण ओपनमधून TET पास झाली तर आपल्याला ओपनच्या जागेचा सुद्धा फायदा होतो आणि कास्टच्या जागेचा सुद्धा फायदा होतो. पण आपण TET ही कास्टमधून पास झाली तर आपल्याला ओपनच्या जागेवर दावा ठोकता येत नाही. हा पवित्र पोर्टल 2022चा नियम अर्ध्या रात्रीत लावलेला. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे ठीक आहे, TET ओपनमधून पास झाली, ओपनच्या जागेसाठी दावेदारी, कास्टच्या जागेसाठी सुद्धा. जर आपण TET कास्टमधून पास झालो, आपल्याला ओपनच्या जागेसाठी दावेदारी ठोकता येत नाही, आपण कास्टसाठी पात्र असतो. पण पवित्र पोर्टलला प्रेफरन्स हे आपल्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेनुसार येतात. ते सगळेच येतात, सरसकट येतात. तिथं कास्ट वगैरे पाहिली जात नाही. पण आपली निवड होताना ही टेटच्या मार्कावर होते आणि निवड ही जर आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये बसायचं असेल तर ओपन कॅटेगरीचं मेरिट क्रॉस झाल्यानंतर आपला विचार ओपन कॅटेगरीमध्ये होतो. म्हणजे आपण TET मध्ये ओपन कॅटेगरीमधून पास आहे, आपण जे काही प्रेफरन्स दिलेले आहेत, कास्टचे पण दिलेले आहेत, ओपनचे पण दिलेले आहेत. आपण चेक केले नाहीत, ओपनचे आहेत कास्टचे आहेत चेक केलं नाहीये, कारण मी TET ओपनमधून पास आहे असा विचार केला म्हणून आपण सगळे प्रेफरन्स दिले. टेटमध्ये चांगले मार्क आहेत म्हणून आपण दोन्ही काहीच विचार केला नाही. TET ओपनमधून पास आहे, टेटमध्ये चांगले मार्क आहेत, आपला विचार आपण मेरिटमध्ये येऊ असा विचार केला. मग TET ओपनमधून पास आहे, मग टेटचे आपले प्रेफरन्स आले, सगळे दिले, 50 दिले. मग निवड होताना अगोदर ओपनच्या जागेसाठी विचार केला जातो. आपण ओपन कॅटेगरीचं मेरिट क्रॉस करतो का ते पाहिलं जातं. मग ओपन कॅटेगरीचं जर आपण मेरिट क्रॉस केलं, आपला नंबर ओपनमधून लागतो. पण ओपन कॅटेगरीचं जर मेरिट क्रॉस नाही केलं आपण, मग आपला विचार कास्टच्या जागेसाठी केला जातो. मग आपण तिथं कास्टच्या जागेसाठी बसलो तर मग त्या 50 प्रेफरन्समध्ये बसलो तर आपली निवड होते, अन्यथा नाही. पण आता आपण कास्टच्या जागेमधून म्हणजे आपण TET कास्टमधून पास केलेली आहे, पण आपण प्रेफरन्स देताना जे काही 50 प्रेफरन्स दिलेले आहेत ते 50 प्रेफरन्स आपण ओपन करून पाहिले नाहीत. ती जागा ओपनची आहे, कास्टची आहे, त्या जागेसाठी किती कास्टला जागा आहेत, किती ओपनला आहेत ते पाहिलं नाहीये. आपण कास्टमधून पास होतो म्हणून आपण ओपनच्या सुद्धा जागा आलेल्या त्याला प्रेफरन्स दिलेले आहेत, किंवा ओपनच्या जागा जास्त आहेत, कास्टच्या जागा तिथं कमी असताना सुद्धा ती शाळा निवडली किंवा ती जिल्हा परिषद निवडली, महानगरपालिका निवडली. पण आपला ओपनमधून तर निवड होणार नाही, आपल्याला जग जाहीर झालं. पण आपण कास्टच्या जागेसाठी पात्र आहेत म्हणून आपली निवड होताना पाहिली. मग त्या 50 प्रेफरन्समध्ये आपण 50 दिले, मग त्या 50 प्रेफरन्सनुसार आपली निवडच झाली नाही तर आपण बाद झालो. पण इथं निवड होण्याच्या अगोदरच आपण 50% आणखीन धोका निवडला का? आपण TET ओपन कॅटेगरीमधून पास नाहीये, आपण फक्त कास्टच्या जागेसाठीच पात्र आहेत. मग आपण जे काही प्रेफरन्स दिलेले आहेत ते ओपनचे सुद्धा दिलेले आहेत आणि कास्टचे सुद्धा दिलेले आहेत. अगोदरच आपण TET ओपन कॅटेगरीमधून पास नाहीये म्हणून आपल्याला जे काही प्रेफरन्स दिलेले आहेत, आपण जे काही लॉक करणार आहोत 50 सिलेक्ट केलेले आहेत त्याच्यातले अर्धे प्रेफरन्स तर हे ओपन कॅटेगरीचे होते, म्हणजे ओपनच्या जागेसाठी होते, ते तर ऑलरेडी बाद झाले. मग उरलेले 20-25, मग त्या 20-25 मध्ये आपली अगरबत्ती कुठे पेटेल हे सांगा, कारण आपल्याला लिमिटेडच फक्त 50 प्रेफरन्स द्यायचे आहेत. ही खूप साधी म्हणजे किचकट गोष्ट आहे, आणखीन कुणाच्या लक्षात आलेली नाहीये, ही सुद्धा महत्त्वाची आहे. असो, 50 प्रेफरन्स खूप धोक्याची घंटा. हे फक्त जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकासाठी झालं. आता ह्याच्यापेक्षा भयंकर, अति भयंकर संस्थेसाठी होणार आहे. आता का ते सुद्धा सांगतो, पण एक गोष्ट लक्षात घ्या,
सरकारचं असं म्हणणं आहे, सगळ्यांचं असं म्हणणं आहे की एकच उमेदवार ह्या जगावर ह्या ठिकाणाहून तिकडं, त्या ठिकाणाहून तिकडं सगळीकडे जातो, एकच उमेदवार 4 जागा बळकवतोय, म्हणून जागा जास्त रिकाम्या राहिलेल्या आहेत. ते बरोबर आहे, पण ते कमी करण्यासाठी 1 बिंदू 1 पद लावलं ना. एकदा उमेदवार लागला, आता 1 ते 12वीची पात्रता असो, तो 1ली ते 5वीला लागलो, तो भरतीतून बाद झाला, 1ली ते 5वीवर तो बोऱ्या बिस्तर उचलणार, 1ली ते 5वीला जाणार. भलेही तो 11वी 12वीला पात्र असो, त्याचा संस्थेचाही चान्स गेला आणि सगळाच गेला. हे केलंय ना, स्वागत केलं ह्याचं आपण. पण तुम्ही 1 बिंदू 1 पद पण राबवलं, त्यातल्या त्यात 50 प्रेफरन्स सुद्धा राबवले, तर आता संस्थेसाठी सुद्धा हे किती घातक ठरतात हे तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगतो. हे पहा, तुम्ही संस्थेसाठी फक्त 1ली ते 5वीसाठी पात्र आहात. DED केलेला आहे, TET CTET 1ली ते पेपर 5वी पास केलेला आहे, 12वी आहे, ग्रॅज्युएशन सुद्धा आहे. फक्त TET 1ली पास केलेली आहे. तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशन फक्त TET 1 पास, 12वी झालेली आहे आणि DED केलेला आहे, 1ली ते 5वीसाठी पात्र. मग तुम्हाला संस्थेचे प्रेफरन्स येताना किती येतील? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1 ते 5च्या जागा तुमच्या प्रवर्गाच्या, तुमच्या ह्याच्या महिला असो पुरुष असो त्यानुसार, तुमच्या आरक्षणानुसार, तुमच्या प्रवर्गानुसार, तुमच्या ह्याच्यानुसार, जेंडरनुसार जेवढ्या महाराष्ट्रामधल्या तेवढ्या जागा तुमच्या तोंडावर फेकून मारल्या जातात पवित्र पोर्टलला. तेवढे सगळे प्रेफरन्स येतात. त्या सगळ्या प्रेफरन्समधले फक्त तुम्हाला 50 निवडायचे. आता समजा मी फक्त 1ली ते 5वीला पात्र आहे, मला महाराष्ट्रातल्या संस्थेच्या जवळजवळ 200 जागा आल्या. फक्त 1ली ते 5वीच्या 200 जागा आल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या. त्या 200 पैकी फक्त मला 50 जागा निवडायच्यात. मग आता ह्या 200 पैकी मला माझा लातूर जिल्हा आहे, मग पण ह्या लातूर जिल्ह्यामधल्याच मला 50 जागा ह्या फक्त लातूरमधल्याच आल्या. मग आता ह्या 50च्या 50 मी लातूरमधल्याच देणार. बाकीच्या 150 जागांसाठी मला त्या जागेवर विरजन घालावं लागेल किंवा पाणी सोडावं लागेल. मग माझे मार्क जास्त नाही आहेत. आता जे काही 50 प्रेफरन्स दिलेले आहेत त्या 50 प्रेफरन्समध्ये माझी निवड झाली नाही, पण माझी निवड बाकीच्या राहिलेल्या 150 जागेवर होऊ शकत होती, पण ती होणारच नाही, कारण मला फक्त 50 प्रेफरन्स द्यावे लागणार आहेत. कारण जर मी सगळेच्या सगळे प्रेफरन्स दिले असते, देण्याची संभाव्यता होती, देऊ दिले असते, तर मी कदाचित 100व्या जागेला, आता समजा फक्त लातूरच्या 50 आल्या, पुन्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बाकीचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातल्या, ह्या तालुक्यातल्या, त्या तालुक्यातल्या जागा आलेल्या असत्या, मी तिथं दिलो असतो, कदाचित तिथं सिलेक्शन झालं असतं. मग आता तिथं पैसे घेतात, ही गोष्ट लांबची हो, त्या गोष्टी लांबच्या, आता त्या गोष्टी विसरून जायच्या. ह्या 50 जागेमध्ये तुमचा आकडा मटका लागतोय का नाही त्याची शाश्वती नाही आता. बरं हे सोडा. आता माझी पात्रता 1ली पासून 12वी पर्यंतची आहे, मला चांगले मार्क्स आहेत. आता सगळ्यांना माहिती आहे की मला 141 मार्क आहेत. मी 11वी 12वीसाठी सुद्धा पात्र आहे. मी जिल्हा परिषदेच्या राऊंडसाठी गेलो नाही, मला फक्त संस्थेच्या राऊंडसाठी जायचं आहे आणि मला 11वी 12वीला शिक्षक म्हणून जायचं 11वी 12वीच्या वर्गासाठी. मग सगळ्या महाराष्ट्रातले प्रेफरन्स आले. माझी 1ली ते 5वी पासून 1ली पासून 11वी 12वीची पात्रता आहे. मग 1ली ते 5वीचे आले. 6वी पासून 12वी पर्यंत माझा विषय इंग्लिश आहे, म्हणून इंग्लिश ह्या विषयाच्या आणि 1ली ते 5वीच्या अशा म्हणून जवळजवळ 1200 जागा आल्या. आता मला 11वीवर 12वीवर कुठंही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संस्थेवर इंटरव्ह्यू देऊन लागण्याची तयारी आहे माझी. मग तयारी आहे त्यानुसार 11वी 12वीचे जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रातले इंग्लिश ह्या विषयाच्याच जवळजवळ 250 जागा आल्या. 250 जागा आल्या. मला फक्त 50च द्यायच्यात, म्हणून मी 50च जागा दिल्या. त्यात माझं सिलेक्शन झालं नाहीये. मग माझं खालच्या जागेवर सुद्धा सिलेक्शन होऊ शकत होतं, पण ह्या लिमिटेड प्रेफरन्समुळं झालं नाहीये. कारण याच्या अगोदरवर तुम्ही याच्या अगोदरच्या याद्या बघा, काही जणांचं 692च्या प्रेफरन्सवर, 892व्या प्रेफरन्सवर, 772व्या प्रेफरन्सवर, 980व्या प्रेफरन्सवर त्यांची निवड झालेली आहे, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. इथं मला 11वी ते 12वीच्याच 250 आले होते, त्या 250 पैकी फक्त 50 द्यायच्यात. चान्सच नाहीये ना, त्या 50 मध्ये होईल याची गॅरंटी देता येत नाहीये.
कारण मला जेवढे मार्क पडले आहेत त्याच मार्काचे अख्ख्या महाराष्ट्रामधले 400 ते 500 उमेदवार आहेत आणि माझ्याच कास्टचे जवळजवळ 40-50 उमेदवार असणार आहेत ना हो. गोष्ट लक्षात येते का? आणि वॅकन्सी खूप कमी असतात, ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. मग त्या लिमिटेड प्रेफरन्समध्ये माझा नंबर लागणारच नाही आहेत. आता मला 1ली ते 12वीच्या 800-900 संस्था आलेल्या आहेत. त्या संस्थेमध्ये मला 1ली ते 12वीपर्यंत मी कुठलेही देऊ शकत होतो. 11वी-12वीला नंबर नाही लागला तर किमान ज्या काही राहिलेल्या जागा होत्या त्याच्यामध्ये लागू शकत होतो, पण नाही. 11वी ते 12वीचा माझा पत्ता कट झाला, तर मग माझा 9वी ते 10वीचा कट झाला, 6वी ते 8वीचा कट झाला, 1ली ते 5वीचा पत्ता कट झालेला आहे माझा. मग मी 1ली ते 12वी पासून ह्या संपूर्ण प्रक्रियेमधून मी बाहेरच पडलेलो आहे. मग आता मी अभ्यास करून मार्क घेऊन हे सगळं करून त्याचा काय उपयोग झाला? माझा 1ली ते 12वीला बाकीच्या जागेवर लागू शकत होतो किंवा 50 प्रेफरन्समुळे माझ्या सगळ्या संध्या हिरावून घेतल्या. मग जास्त शिक्षण घेऊन मी चुकी केली का? जास्त मार्क घेऊन मी पाप केले का? किंवा मी जास्त सगळे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता सगळ्या पूर्ण केल्या त्यामुळे पाप केलं का? मला भरपूर प्रेफरन्स आले, 1 ते 12चे सगळे प्रेफरन्स आले, 800 आले, 900 आले. त्या 800-900 प्रेफरन्सपैकी फक्त मला 50 प्रेफरन्स द्यायचे. मला बाकीचे प्रेफरन्स देता येत होते, देऊ दिले नाही. त्या बाकीच्या प्रेफरन्सवर माझा नंबर लागत होता, पण हा लिमिटेड प्रेफरन्समुळे गेला ना, सगळंच गेलं, सगळं संपलं. काय उपयोग झाला? माझा एकट्याचा नाहीये, कमी मार्क्स आहेत, जास्त मार्क आहेत असा कुणाचाच विषय नाहीये. हा धोका सगळ्यांसाठी आहे, हा तोटा सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांनी ह्याचा थोडासा गांभीर्याने विचार करा. ही खूप घातक गोष्ट आहे, ही सगळ्यांसाठी घातक आहे. ह्याच्यातून फायदा काय आहे? फायदा काहीच नाही. आता म्हणतील की 50 प्रेफरन्स पुरेसे आहेत, आमच्या मार्कानुसार आम्हाला 50 प्रेफरन्स. आहो, ज्यांचे मार्क भरपूर आहेत ना, 160-70 आहेत, त्यांच्यासाठी ठीक आहे, 50 प्रेफरन्स ठीक आहेत. पण जे 1ली ते 12वीला पात्र आहेत त्यांना आशा आहे की आम्ही संस्थेचं सोडा, जिल्हा परिषदला 11वी 9वी 10वी पासून 1ली ते 5वी पर्यंत कोणत्या तरी वर्गावर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठंतरी लागू, ह्या आशेनं त्यांनी सगळेजण आलेले आहेत. मग ह्या लिमिटेड प्रेफरन्समुळे त्यांच्या सगळ्या संध्या हिरावून जाणार आहेत. तर ते 1ली ते 5वीच्या 1ली ते 10वीच्या त्यांना 165 जागा आलेल्या आहेत आणि त्यातल्या 9वी ते 10वीच्याच फक्त 55 आलेल्या आहेत. त्या 55 पैकी त्यांनी 50 घेतल्या, बाकीच्या जागा सोडून दिल्या. ठीक आहे, 9वी ते 10वीला लागू, बाकीचं गेलं तर गेलं. त्याच्यामध्ये मेरिट नाही लागलं, 6वी ते 8वीचंही गेलं, 1ली ते 5वीचंही गेलं की हो. बरं ठीक आहे, त्यानं 1ली ते 5वीच्या थोड्या जागा दिल्या, 6वी ते 8वीच्या थोड्या दिल्या, 9वी ते 8वीच्या जागा थोड्या दिल्या, अशा मिळून त्यानं 50 प्रेफरन्स केले, सगळे राऊंड फिगर करून टाकले. पण त्याच्यामध्ये सुद्धा 1ली ते 8वीला TET CTET ओपन कॅटेगरीमधून पास आहे का नाही, मग असेल तर तिथं TET ओपनमधून असेल तर मग ओपनच्या जागेसाठी विचार, कास्टच्या जागेसाठी सुद्धा विचार. ही आणखीन किती किचकट प्रक्रिया आहे सांगा. ह्याच्यामधले सुद्धा आणखीन प्रेफरन्स मायनसच जाणार की हो. मग शाश्वती देता येईल का? फायदा आहे का तोटा आहे? ज्यांचे मार्क एकदम हायच आहेत त्यांना जो प्रेफरन्सचा नंबर टाकलाय त्याच्यामध्ये लागून जातील. पण जे एकाच मार्कावर 300-300 400-400 आहेत त्यांनी काय करायचं? आता एक गोष्ट लक्षात घ्या, 160 पासून बघा, 150 पासून बघा, 150चे एकाच आकड्यावरले किती आहेत, 140चे किती आकड्यावर आहेत, 141चे किती आकड्यावर आहेत, 136 वाले किती आकड्यावर आहेत, 140 वाले, 139 वाले, एका मार्गावर किती आहेत. आता प्रत्येकाच्या कास्टनुसार, आरक्षणानुसार, प्रवर्गानुसार, पुरुष वेगळे महिला वेगळे, ह्यांच्यानुसार आपण रँक वाईज सगळ्यांनी लिस्ट केली आहे, ती एकदा चेक करा. आता तुम्ही पुरुष असाल, तुमचा प्रवर्ग ओपन असेल तर तुमच्या मार्काचे ओपनवाले किती आहेत ते पहा, हे सुद्धा लक्षात येईल. त्यानुसार तुम्हाला नंतर लक्षात येईल की बाबा लिमिटेड प्रेफरन्स किती घातक असणार आहे. एका मार्कावरचे जे जास्त विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर खूप घातक आहे. लिमिटेड प्रेफरन्समुळे कुणाचंही भलं होणार नाही. असो, 17-18 दिवसापूर्वी ह्याच विषयावर मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं लिमिटेड प्रेफरन्स किती घातक आहे, किती घातक ठरणार आहे. त्यावेळेस कुणीही लक्ष दिले नाही, कुठल्या नेते मंडळीने ह्याच्यामध्ये रस घेतलेला नाही, कारण त्यांना ह्या गोष्टी पाहिजेच होत्या.
कुणाचंही भलं नको. आत्ता वेळ निघून गेलेली आहे, नियम आलेला आहे, GR आलेला आहे. आता आपल्यासमोर येऊन हे ठेपलेलं आहे. मग आता तांडव करून काय उपयोग आहे? करायलाच पाहिजे. ही घातक गोष्ट आहे. याच्यामुळे सगळ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. कुणाला नोकरी लागेल, कुणाला लागणार नाही याची शाश्वती पण देता येणार नाही. हा मटका खेळ होऊन जाणार आहे, जुगार होऊन जाणार आहे. कुठल्या ह्याच्यावर लागेल काही शाश्वती राहणार नाहीये. लिमिटेड प्रेफरन्स धोकादायक आहेत म्हणजे आहेत, याला काहीही हे नाहीये. आता कुणाला वाटत असेल चांगलं असेल, हे असेल बाबा, त्यांच्या दृष्टिकोनातून चांगलं असेल, पण याच्यातून जवळजवळ 50% विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या ह्या धोक्यात येणार आहेत. आपलं कायदे कानून, आपलं संविधान काय सांगतो हो? 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराधी माणसाला शिक्षा होता कामा नये. इथं तर आपल्या शिक्षक भरतीमध्ये असंख्य जवळजवळ हजारोच्या वर पात्रताधारक निरपराध विद्यार्थी अभियोग्यताधारक ते ह्या प्रक्रियेमधून बाहेर पडणार आहेत. का तर ह्या 50 प्रेफरन्सच्या नियमामुळं. त्यांची काय चुकी आहे? जास्त शिक्षण घेतलं ही चुकी आहे? TET CTT पास केलेत ही चुकी आहे का? एकाच मार्कावर जास्त उमेदवार आहेत ही त्यांची चुकी आहे? नाही, 50 प्रेफरन्स देणं ही त्यांची चुकी आहे. हे एकदम चुकीचं आहे. एक निरपराधाला शिक्षा होऊ नये, 100 अपराधी सुटले तरी चालतील असं कायदे कानून सांगतं ना. अहो, मग ह्याच्यामध्ये आपले हजारो अभियोग्यताधारक ह्यांचं किती नुकसान आहे? त्यांची आयुष्याची पुंजी जे काही कमवलेलं आहे, वयाची आता 25 जवळजवळ 36 वर्ष झालेले आहेत, बाउंड्रीवर राहिलेले आहेत, ते ह्याच्यामधून बाहेर जाणार आहेत आता. का? ह्या लिमिटेड प्रेफरन्समुळं. असो, मला जेवढं सांगायचं होतं, माझ्या परीने जेवढं समजून सांगायचं होतं ते सगळं मी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तब्येत व्यवस्थित नाही आहे, मध्ये मध्ये खोकलासुद्धा येते, आवाजसुद्धा आता जाण्याच्या ह्याच्यामध्येच आहे, अंगात तापसुद्धा असताना सुद्धा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला आणखी व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना समजलं असेल त्यांनी समजून घ्या, ज्यांना समजलं नाही त्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा. ज्यांना हा नियम योग्य वाटते त्यांना योग्यच वाटणार, ज्यांना चुकीचा वाटते त्यांनी ह्याचा विरोध करा. मी एकटा ह्याच्या विरोधात जाईल असं नाही, सगळ्यांनी आवाज उठवायला पाहिजे. एक से भले दो से भले असंख्य. एकीचे बळ दाखवणे गरजेचं आहे. इथं पुढील दिशा उठ की सुट लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन पुढील दिशा, उठ की सुट लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन पुढील दिशा, ह्याला बोललो त्याला बोललो असं काही नाही. प्रत्यक्ष उचलून प्रत्यक्ष येऊन ह्याच्यावर आवाज उठवला पाहिजे. फक्त फोन उचलला हे केलं तसं नाही जमत, ह्याच्यावर आवाज उचलायलाच पाहिजे. ह्याच्यातून कुणाचंही भलं नाही आहे. असो, जेवढं सांगायचं होतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त मी याच्यावर आणखीन जास्त काही समजून सांगू शकत नाही. आणि जेवढं काय शिकवतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे. बाकी आता तुम्हाला कसं समजून घ्यायचं आहे ते तुमचं तुम्ही समजून घ्या. मी माझ्या परीनं अगदी बिंबीच्या देठापासून मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी तब्येत खराब असताना सुद्धा मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे नॉनस्टॉप जवळजवळ 30 मिनिटं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट नक्की कमेंट करा. ठीक आहे, आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच टाकू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच ह्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून काही फायदा झाला असेल तर कमेंट करा. तुमच्या समस्या असेल तर कमेंट करा. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तरच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.